आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा महाफास्ट 100 बातम्यांमधून। लोकसभेच्या उमेदवारीसाठी नार्वेकरांनी आमच्या विरोधात निकाल दिला। उद्धव ठाकरे यांचा राहुल नार्वेकरांवर आरोप, तर नार्वेकर लबाड, ठाकरेंची नार्वेकरांवर टीका। विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिला तो योग्य नाही, सरन्यायाधीश यांनी देखील निर्णय योग्य नसल्याचं सांगितलं। संजय राऊत यांचा नार्वेकरांवर निशाणा। न्यायालयाला माझा निर्णय पटला नसता तर त्यांनी ऑर्डर केली असती। माझा निर्णय 100% सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसारच, नार्वेकरांचं स्पष्टीकरण। देवेंद्र फडणवीस तुम्ही पाव उपमुख्यमंत्री, तुम्ही महाराष्ट्राचे की गुजरातचे, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना खोचक सवाल। जागा वाटपाबाबत दिल्लीमध्ये आज रात्री महायुतीची महत्त्वाची बैठक। फडणवीस, शिंदे, अजित पवार, बावनकुळे, प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित राहणार। आजच्या बैठकीमध्ये महायुतीच्या जागा वाटपाचा अंतिम निर्णय होणार। राज्यातील डझनभर खासदारांचा स्ट्राईक रेट समाधानकारक नाही। भाजपा नेतृत्वाकडून राज्यातील खासदारांच्या अंतर्गत 3 सर्वे, स्ट्राईक रेट चांगला नसणाऱ्या खासदारांचा पत्ता कट होणार, सूत्रांची माहिती। भाजपने महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 35 जागा लढाव्यात। संघाच्या यंत्रणेकडून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सल्ला, भाजपला 35 जागा मिळाव्यात, राज्यातील नेत्यांचा दिल्लीमध्ये आग्रह। वेळ पडल्यास भाजपा लोकसभेच्या 48 जागांवर निवडणूक लढेल। भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार गटाचं अरबी समुद्रामध्ये विसर्जन करेल, विनायक राऊतांची खोचक टीका। भाजपा शिवसेनेमध्ये यवतमाळ, वाशिम, उत्तर पश्चिम मुंबई त्याचबरोबर हिंगोली आणि नाशिकच्या जागांवर चर्चा, सूत्रांची माहिती। सेनेच्या या 4 जागांवर टांगती तलवार। महाविकास आघाडीमध्ये विदर्भातील 10 जागांचा गुंता। रामटेक, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यावर ठाकरे गटाचा दावा, तर रामटेकच्या जागेवर काँग्रेस देखील आग्रही। सोमवार मंगळवार असे 2 दिवस राज्य मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता। मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असल्याची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय होण्याची शक्यता। नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, आम्ही महाविकास आघाडीतून तुम्हाला निवडून आणू, उद्धव ठाकरे यांची गडकरींना खुली ऑफर। तर राजकारणामध्ये अशी वक्तव्य करावी लागतात। गडकरी येतील आणि आम्ही उमेदवार देऊ असा विषय नसतो। ठाकरेंनी गडकरींना दिलेल्या ऑफरवर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचा बँडबाजा वाजलाय आणि बँडबाजा वाजलेल्या पक्षानं गडकरींना ऑफर देणं हास्यास्पद। देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका। नितीन गडकरी यांचं मोठं कर्तृत्व, घरगडी असणाऱ्या राऊतांनी चिंता करू नये, भाजपची ट्विट करत राऊतांवर टीका। तर तुमच्या गटामध्ये बाप बेट्यांना सन्मान, भाजपची ठाकरे गटावर टीका। मी पुन्हा एकदा सांगतो, तुळजाभवानी देवीची शपथ घेऊन अमित शहांनी शब्द दिला होता। धाराशिवच्या जाहीर सभेमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडून पुन्हा एकदा दावा। तुम्ही कसला धडा शिकवणार, आम्हीच तुम्हाला धडा शिकवणार आहोत। आम्ही खांद्यावर घेतलं नसतं तर तुम्हाला 4 खांदे देखील मिळाले नसते, उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल। उद्धव ठाकरे यांनी घेतलेली शपथ खरी, पहिली 2.5 वर्ष भाजप, पुढची 2.5 वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री असं ठरलं होतं। संजय शिरसाट यांचं मोठं वक्तव्य, भाजप शिवसेनेला पहिली 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यास देखील तयार होतं, मात्र उद्धव ठाकरेंना युती करायचीच नव्हती। शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपच्या 105 जणांना विरोधात बसावं लागलं असतं, फडणवीसांच्या वक्तव्यावर संजय शिरसाट यांचा पलटवार। देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत सांगितलं होतं, सत्तेचं समान वाटप होईल, खोटेपणा त्यांच्या अंगात भिनलेला आहे, राऊतांची टीका। तर उद्धव ठाकरे कोणत्याही चोरमंडळाबरोबर जाणार नाही, ठाकरे एनडीए सोबत जाणार असल्याच्या चर्चांवर राऊतांचं उत्तर। बैठकीतली चर्चा बाहेर न सांगण्याची पद्धत आम्ही पाळतो, संजय राऊतांचा प्रकाश आंबेडकरांना टोला। महाविकास आघाडीनं आधी तिढा सोडवावा मग आम्ही बोलू, आंबेडकरांचं वक्तव्य। जो काम करतो त्यांना तिकीट मागण्याचा अधिकार, पण तिकीट देण्याचा अधिकार हायकमांडचा। चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर शिवानी वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या नावांच्या चर्चांवर विजय वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया। पूर्वा वळसे पाटील निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांवर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण, मुलगी निवडणूक लढण्यास इच्छुक नाही, वळसे पाटील यांची माहिती। सत्तेमध्ये असणाऱ्या पक्षातील हर्षवर्धन पाटलांना आज धमकी मिळते, हे गृहमंत्री फडणवीसांचं अपयश। राज्यातील मोठ्या नेत्यांना धमक्या मिळत आहेत, शरद पवारांच्या कालच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंचं वक्तव्य। मावळचा गोळीबार झाला तेव्हाच सरकार कोणाचं होतं, देवेंद्र फडणवीसांचा सुप्रिया सुळेंना सवाल। सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, फडणवीसांचा टोला।
प्रफुल्ल पटेल यांनी आमच्या कुंडल्या बाहेर काढाव्या, मग आम्ही त्यांच्या चांगल्या वाईट कुंडल्या बाहेर काढू. आधी त्यांनी सुरुवात करावी. नाना पटोले यांचं प्रफुल्ल पटेल यांना आव्हान. हिंगोलीच्या जागेसाठी भाजप आग्रही. भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांच्या शिष्टमंडळानं दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. हिंगोली लोकसभेच्या जागेवर सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती.